तीनों कानून में। तो मैं समझता हूं कि जो सिंगू पे बैठा है, शाहजहांपुर पे बैठा है, जो गाजीपुर में बैठा है, टीकरी में बैठा है, वो सिर्फ किसान वर्ग के लिए लड़ाई नहीं कर रहा है, इस देश का हर नागरिक के लिए लड़ाई कर रहा है। और हम सब क्यों आए हैं यहाँ? क्यों आया है? उनको साथ देने के लिए आया है तीनों कानून में। वो तो और देखिए केंद्रीय सरकार क्या कर चुका है। जो पिछले सिंगू पे बैठा है, शाहजहांपुर पे बैठा है 2 महीने, जो लाखों लोग गाजीपुर में बैठा है, टिकली में बैठा है, वो पहले बोल दिया कि ये किसान वर्ग के लिए लड़ाई नहीं कर रहा है, इस देश का हर नागरिक के लिए लड़ाई। फिर बताया आप सब घर जाइए। और हम सब क्यों आए हैं यहाँ? फिर नहीं हुआ। क्यों आया है? उनको साथ देने के लिए 14-15 तीनों कानून में। तो इस कानून के खिलाफ केंद्रीय सरकार क्या है? जो सिंगू पे बैठा है, शाहजहांपुर पे बैठा है 2 महीने, जो लाखों लोग गाजीपुर में बैठा है, टिकरी में बैठा है, कानून वो सिर्फ बोल दिया कि ये किसान वर्ग के लिए लड़ाई नहीं कर रहा है, बदलना चाहते हैं इस देश का हर नागरिक के लिए। फिर बताया आप सब घर जाइए। और हम सब क्यों आए हैं यहाँ? फिर उसके बाद रिपोर्ट के थ्रू क्यों आया है? उनको साथ देने के लिए 14-15 तीनों कानून में। तो इस कानून के खिलाफ केंद्रीय सरकार क्या है? जो सिंगू पे बैठा है, शाहजहांपुर पे बैठा है 2 महीने, जो लाखों लोग गाजीपुर में बैठा है, टिकरी में बैठा है, कानून वो ये किसान वर्ग के लिए लड़ाई नहीं कर रहा है, देश के साथ नहीं है। आप सरकार के साथ हो, आप कॉर्पोरेट जगत के साथ है, और उसको एक्सपेल कर दिया। फिर बोल रहे हैं कि फिर सरकार, केंद्रीय सरकार ने कहा हाँ हम 1.5 साल तक ये कानून लागू नहीं करेंगे। फिर 2 साल बताया, अभी 3 साल बता रहे हैं। देखिए, ये स्पेशल सेशन रखो और ये 3 कानून वापस लो, और उस समय तक जो वो होगा, ये संघर्ष, ये आंदोलन खत्म नहीं होगा। मजदूर एकता जिंदाबाद। धन्यवाद पी साईनाथ जी। हा मोर्चा हा संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा आहे। मुंबई महानगरपालिकेतले कंत्राटी सफाई कामगार, ज्यांचे कंत्राटी कामगार म्हणून असलेले कायदे मोदी सरकारने बदललेले आहेत, ते या मुंबई शहराला साफ करून या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आलेले, त्यांचं स्वागत आहे। मोदी सरकारने जशी शेतकऱ्यांची गळचेपी केलेली आहे, तशी तुमचीही केलेली आहे। तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद। यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात हे आपल्या समोर बोलतील। ते संगमनेरचे आहेत आणि संगमनेरचा आणि अहमदनगरचा परिसर हा या लाल बावट्याच्या एक वेगळ्या प्रभावाचा क्षेत्र आहे, आणि ते तुम्हाला त्यांच्या बोलण्यातनं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातनंही दिसेल। आजच्या अभूतपूर्व आंदोलनासाठी उपस्थित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष आदरणीय अशोकरावजी ढवळे, एक ज्येष्ठ लाल तारा नरसय्या आडम, आणि उगवता लाल तारा जो आमच्या जिल्ह्यातला आहे, ज्याचा अभिमान आम्हाला आहे, असे डॉक्टर अजित नवले, माजी खासदार मुल्लाजी, ज्यांनी आपल्याला जेवण दिलं लंगरच्या साहाय्यानं, असे इथे उपस्थित असलेले दादरचे गुरुद्वाराचे राजवीर सिंहजी, पी साईनाथजी, न्यायमूर्ती विजी कोळसे पाटील, मंत्री महोदय नामदार सुनील केदारजी, जितेंद्र आव्हाडजी, आमदार जयंतजी पाटील, खासदार कुमार केतकरजी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगतापजी, माननीय नसीम खानजी, उपस्थित असलेली खूप मोठ्या संख्येनं उपस्थित असलेली सर्व मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनी,
आजचं हे आंदोलन अभूतपूर्व आंदोलन आहे आणि संपूर्ण देश तुम्हाला पाहतो आहे, तुमचं आंदोलन पाहतो आहे. आपण जो पाठिंबा दिल्ली येथे आंदोलन करीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना देतो आहोत की जे शेतकरी 2 महिने झालेत, 60 दिवस झालेत आंदोलन करतायत. एक अभूतपूर्व आंदोलन त्यांचं आहे, एक इतिहास घडवणारं आंदोलन त्यांचं आहे. 3 कायदे जे मोदी सरकारनं पास केले. खासदार म्हणतो ते आम्हाला चर्चा करायची, परंतु चर्चा करण्याऐवजी जे खासदार चर्चा मागत होते राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये त्यांना निलंबित करून ते कायदे पास करण्यात आले. त्या विरुद्ध पंजाबचे शेतकरी, हरियाणाचे शेतकरी रस्त्यावर आले. कडाक्याची थंडी, तिथं बर्फासारखी थंडी पडलेली. आपल्या आजच्या परिस्थितीत जाऊ नका, बर्फासारखी थंडी आहे. त्यांच्यावर गार पाण्याचा मारा करण्याचं पाप मोदी सरकारनं तिथं केलं. त्यांचे रस्ते खोदून टाकण्याचं काम त्यांनी केलं. ते शेतकरी हटलेले नाही, उलट नव्या जोमानं ते संपूर्ण दिल्लीला घेराव काढून लाखो शेतकरी आज बसलेले आहेत. आणि उद्या ते एक अभूतपूर्व रॅली, दिल्लीमध्ये कधी इतिहासात नव्हती अशी ट्रॅक्टरची रॅली, शेतकऱ्यांची रॅली दिल्लीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे शेतकऱ्याचा एल्गार आहे, आपल्या सर्वांचा एल्गार आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये चर्चा चाललेली या कायद्यांची. एक कायदे कदाचित ते आपल्याला हरियाणा, पंजाब दिसतंय. आधारभूत किंमत जाणार आहे, आधारभूत किंमत राहणार नाही आणि स्वस्त धान्याचे दुकानही राहणार नाही. हे 3 कायदे केले गेले ते भांडवलदारांकरता केले गेलेले आहेत, साठेबाजांकरता केले गेलेले आहेत, नफेखोरांकरता केले गेलेले आहेत आणि ते रद्द झाले पाहिजे. हा आपल्या सगळ्यांची मागणी, आपल्या सगळ्यांचा एल्गार या निमित्तानं आहे. कायदे केले, 3 कायदे कोणती चर्चा न करता पास करण्यात आले आणि त्या कायद्याप्रमाणे बाजार समित्या ज्या आहेत त्या सगळ्या बाजार समित्या आता रद्द होऊन जाणार, बरखास्त होणार आणि व्यापारी, धनदांडगे, हजारो कोटीचे मालक असणारे व्यापारी शेतकऱ्याकडे जाणार, स्वस्तामध्ये माल खरेदी करणार, त्याचा साठा करणार आणि टंचाई करून महागाना शहरात सुद्धा विकणार. कदाचित शहरातल्या जनतेला वाटत असेल की फक्त शेतकऱ्याचं आंदोलन आहे, शेतकऱ्याला त्रास, शेतकऱ्याला नाही, तुम्हाला सुद्धा महागाना शेतीमाल घ्यावा लागणार आहे. हे सुद्धा विसरू नका तुम्ही. हे साठेबाजांकरता केलं. अनेक साठ मोठाले गोडाऊन्स आज पंजाब आणि तिकडे उभे राहत आहेत माल साठवण्याकरता म्हणून. या सर्व कायद्याचा निषेध आपण करतो. आधारभूत किंमत राहणार नाही, बाजार समित्या संपणार, शेतकरी संपवण्याचं काम चाललेलं आहे. या सरकारनं विमान कंपन्या विकल्या, विमा कंपनी विकली, बँका विकल्या, रेल्वे विकायला निघाले आणि त्याच्याबरोबर तुमचा 7-12 सुद्धा विकायचं काम हे सरकार करणार आहे. हे लक्षात घ्या. कंत्राटी शेती ही वेगळी नाही. अगोदर ते ताब्यात घेणार आणि उद्या म्हणतील कसेल त्याची जमीन आणि सगळ्या होणाऱ्या भांडवलदारांच्या जमिनी. धोरण फक्त काही लोकांकरता चाललं. हे केंद्र सरकार राबतंय कोणाकरता? हे काम करतंय कोणाकरता? हे काम करते काही भांडवलदारांकरता. हे सरकार भांडवलदारांचा गुलाम आहे. आज शेतकऱ्याच्या या सगळ्या आंदोलनाला प्रतिसाद ते देत नाही, ते भांडवलदाराचे तोंडक पाहत आहेत आणि त्यांच्याच करता काम करतंय. ही अत्यंत दुर्दैवाची घटना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते आणि म्हणून तुमचा आजचा एल्गार हा देशातल्या शेतकऱ्यांना दिशा देणारा ठरणार आहे. हा आपला पाठिंबा शेतकऱ्याला एक नवी ताकद देणारा ठरणार आहे. आता जे घडेल ते शेतकऱ्याच्या बाजूचं घडेल याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावं लागणार आहे. आम्ही पाहतो, आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करत असताना या कायद्याच्या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आमची कमिटी आहे. आमच्या काही बैठका झाल्या, काही बैठका अनौपचारिक आम्ही करतो आहोत आणि आमचा प्रयत्न अशा प्रकारचा कायदा आम्ही पास करू की जो शेतकऱ्याच्या बाजूचा राहील, शेतकऱ्याकरता राज्य सरकार कायदा पास करील. याची सुद्धा या निमित्ताने मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आहे. पण आजचा हा एक अत्यंत अभूतपूर्व मोर्चाला आपण सर्वजण आलात, दूरपासून आलात, तुझं स्वागतच केलं पाहिजे. ही ते थांबून चालणार नाही. हे सरकार एक दिवस राज्य घटनेला हात घालणार आहे. शेतकऱ्याला हात घातला, कामगाराला हात घातला. कामगाराचे कायदे सुद्धा पहिले बरखास्त करून नवे कायदे करण्यात आले. या सरकारला कोसळल्याशिवाय
नेस्तनाबूत केल्याशिवाय आपण थांबणार नाही असं या निमित्तानं आपण ग्वाही देऊया. मी आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर शेतकऱ्यांचे नेते जे 8 वेळेला लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, शेतकऱ्यांच्या वतीने सरकारबरोबर जी चर्चा चाललेली आहे त्याच्या 11 फेऱ्यांमध्ये त्यांनी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सचिव, जनरल सेक्रेटरी, माजी खासदार कॉम्रेड हन्नन मुल्ला यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय पवार जी, थोराट जी, अवतार जी, केदार जी और मंच से आसीन किसान मजदूर और जनवादी आंदोलन की आदरणीय नेतागण, खासदार, आमदार और बहुत सारे संगठन का प्रतिनिधि और मेरे सामने बैठे हुए मेरे आदरणीय बहनों और भाइयों, मैं पहले आपके सामने जो ऐतिहासिक आंदोलन चल रहा है, जिसके समर्थन में आज आप लाखों के संख्या में महाराष्ट्र में आज हाजिर हुए हैं, उसके बारे में कुछ बातें रखूंगा. बहुत सारे बात हो गया, मगर जिस तरह ये सरकार हमारे साथ बर्ताव कर रहा है, जिस तरह हमारे साथ अन्याय किया जा रहा है और 2 महीना जिस तरह हम जुल्म झेला है दिल्ली में, उसका कुछ खबर ही आपका सामने दूं. इसलिए एक तो बात पहले मैं बताऊं, ये जो आंदोलन हो रहा है किसान आंदोलन, ये ऐतिहासिक आंदोलन है. और वो ऐतिहासिक आंदोलन क्यों है? 4 कारण में ऐतिहासिक कारण. एक है, इतना बड़ा आंदोलन किसानों का आजादी का बाद पूरे हिंदुस्तान में कभी नहीं हुआ था. ये है सर्वभारतीय मजबूत किसान आंदोलन. दूसरा है, 500 संगठन इस आंदोलन से जुड़ा हुआ है और ये 500 संगठन आज 2 महीना हो गया. दूसरे आंदोलन में 2 दिन में मतभेद दिखाई देता है, मगर 500 आंदोलन एकताबद्ध है, एक में कोई 2 राय नहीं है. इतना एकता भी हिंदुस्तान के कोई आंदोलन में दिखाई नहीं दिया है. ये दूसरा. तीसरा है जो डिटर्मिनेशन. आप एक एक किसान को पूछो, जो भाई आप जो मांग नहीं मिटे, तो बोला जब तक मांग नहीं मिटे हम नहीं जाएंगे, यहां ही मरेंगे मगर जाएंगे नहीं. इतना डिटर्मिनेशन कोई आंदोलन में कमी दिखाई देता है. और इस आंदोलन के अंदर जितना जन समर्थन है, ये वो भी अभूतपूर्व है. सारे सेंट्रल ट्रेड यूनियन जितना है इसको समर्थन दिया है. महिलाएं, छात्र, युवा, इसके बाद खेत मजदूर, साथ साथ छोटे दुकानदार, व्यापारियां, कर्मचारियां और बुद्धिजीवियां, सारे जो सामाजिक हिस्सा है सब इस आंदोलन को समर्थन किया है. इतना बड़ा समर्थन भी कोई आंदोलन में नहीं हुआ. इसलिए 8 दिसंबर जब भारत बंद का कॉल दिया गया था, 30 करोड़ से ज्यादा लोग इसमें शामिल हुआ और इतना सफल कामयाब भारत बंद बहुत दिन हम देखा नहीं था. तो इसलिए इस आंदोलन की जो विशेषता है, ऐतिहासिक है, ताकत है, एकता है, डिटर्मिनेशन है, इस हिंदुस्तान के जनवादी आंदोलन के इतिहास में ऐसा देखा नहीं गया. और हर आंदोलन को मोदी सरकार जात और धर्म में बांटने का कोशिश करता है. यहां भी कोशिश किया था, मगर किसान ने ठुकरा दिया. किसान ने बोला हम हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई जो भी हो, हमारा एक परिचय है, हम किसान है. एक नया परिचय है, हम किसान है. ये नया एक परिचय जन आंदोलन के अंदर से उभर के आ रहा है. ये जनवाद को मजबूत करेगा, देश के एकता को मजबूत करेगा. इसलिए ये जो आंदोलन, इसको जो शिक्षा है, ये भी शिक्षा हमारे लिए, जनवादी आंदोलन के लिए एक बहुत ही महत्वपूर्ण है. आज साथियों, इस आंदोलन हमारे
लगातार झूठ प्रचार हो रहा है। वो बोल रहे हैं हम आड़ियाल है, हम आड़ियाल है, किसान आड़ियाल है। सोचो 7 महीना हम लड़ाई कर, 7 महीना, और एक ही मांग है, 3 कानून वापस लो। जब ये ऑर्डिनेंस हुआ था जून महीना में, तब से आंदोलन चल रहा है। उसके बाद पार्लियामेंट में जो आया तब भी हम बोला हमारा बात सुनो, सरकार सुना नहीं। पारित कर लिया तब भी बोला पारित हो गया, इंप्लीमेंटेशन के पहले हमारा बात सुनो, सुना नहीं है। किसी लेवल पे सरकार हमारा बात नहीं सुना। लाखों हम दरखास्त भेजा, प्रधानमंत्री, राष्ट्रपति, सबको, एक भी दरखास्त का जवाब नहीं आया। हमारा रिसीट हमारा पास नहीं आया जहां मिला आपका दरखास्त, और इस तरह बात करने के लिए तैयार नहीं हुआ सरकार। 7 महीना जब आंदोलन का हम ऐलान किया, हम बोला भाई हम 2 दिन के लिए जाएंगे, 26-27, हमको रामलीला मैदान में थोड़ा जगह दो। सरकार बोला नहीं मिलेगा, जगह नहीं दिया। फिर भी किसान जब शुरू किया चलना, अब ताज्जुब बन जाएंगे, भारत के इतिहास में ऐसा बर्बरता दिखा नहीं। किसान पर हमला हुआ, टीयर गैस चला, ठंडा पानी सर्दी में डाला, उसमें भी रोक नहीं पाया। नेशनल हाईवे 3 फीट गड्ढा कर दिया कि उसका गाड़ी ना जा पाए, सुना कभी? उसके बाद जब रोक नहीं पाया, सरकार हरियाणा बॉर्डर के सील कर दिया कि पंजाब का किसान देश का दुश्मन है। एक विदेश आ रहे हैं हमारे देश में, ये सीमा सील किया। आज तक आजादी के बाद सुना आप? ये है बीजेपी का एक फैसीवादी तरीका से जनवादी आंदोलन को खत्म करने का साजिश है। मगर जब किसी तरह रोक नहीं पाया, जब सीमाना में पहुंच गया, तब हम ऐलान किया था हम ये आंदोलन अहिंसा है, अहिंसक होगा। इतना लाखों लोग इकट्ठा है, एक पत्ता तक तोड़ा नहीं। इतना अहिंसा आंदोलन आजादी का बाद भारत में कभी नहीं हुआ। ये भी एक बड़ा विशेषता है, ये भी बड़ा विशेषता है। जब कुछ नहीं कर पाया सरकार, तब क्या किया? हम बोला जब ना जाने नहीं देंगे, अब जहां रुकेंगे बैठ जाओ। 5 राष्ट्रीय राजमार्ग पकड़ के हम 4 ओर से आ रहा था, रोक दिया दिल्ली का बॉर्डर में, हम बैठ गया। एक जगह में 60,000 70,000 किसान बैठ गए। आज भी बैठा है, 0 डिग्री टेम्परेचर, 7 दिन लगातार बारिश, 150 जन हमारा कॉम्रेड मर गया, वो जो आया था बीमार होके मर गया। इसके बावजूद भी सरकार का अंदर कोई मानविकता नहीं है। ये सरकार मानविक नहीं है, ये सरकार दानविक है। मानविक होता तो मानव का दुख दर्द देख के, अपना प्रजा को दुख दर्द देख के सरकार आगे बढ़ के इसको सुलझा लेता। मगर 2 महीना हो गया, सरकार के पास सुनने का टाइम नहीं है। 7 महीना जो हमको टुकराया है, आज वो बोल रहा है हम आड़ियाल है। बोलिए कौन आड़ियाल है? 7 महीना बोल रहा है सुनो सुनो सुनो, हाथ जोड़ करके बोला हमको सुनो, सुनने का अवसर नहीं है, और आज सरकार बोल रहा है हम आड़ियाल है। ये है हमारा खिलाफ दुष्प्रचार। उसके बाद प्रचार शुरू हो गया बदनाम करने के लिए। क्या बोला? पंजाब का आंदोलन है। पंजाब का आंदोलन बोल के हमको ठोकराना चाहता है। पंजाब आंदोलन के सामने है, हम सैल्यूट करते हैं, सबसे ज्यादा किया है, मगर पूरा हिंदुस्तान के आंदोलन है। ये आंदोलन पूरा हिंदुस्तान का है, पंजाब उसको सामने है, यही उनका विशेषता है। आप कोई भी देश का किसान आंदोलन का इतिहास जो पढ़ा है, उसको मालूम होगा किसान आंदोलन कभी कभी एक राज्य में ज्यादा बढ़ते तो दूसरों को समर्थन करते। पूरा भारत में एक तरह का किसान आंदोलन 500 साल के इतिहास में कभी नहीं हुआ। मीडिया प्रचार कर रहा है पंजाब का आंदोलन है। पंजाब का आंदोलन आज यहाँ जो लाखों लोग आया है, ये पंजाब से आया है। 30 करोड़ लोग भारत बंद किया था, पूरा भारत, और पंजाब से जाके किया था। उसका पर्दाफाश हो गया, ये पूरा भारत के आंदोलन प्रमाण हो गया। तब देखिए फेल हो गया, शुरू हो गया दुष्प्रचार। पहले बोला हम खालिस्तानी है, खालिस्तानी है, हम किसान भारत का अन्नदाता, वो खालिस्तानी है। उसके बाद जब हम काउंटर किया जाए झूठ है, एक किसान है, अन्नदाता है, एक खालिस्तानी बोल के बदनाम मत करो मोदी, तो 3 दिन बाद पीछे हट गया। पीछे हट के बोला है पाकिस्तानी और चाइना इसके पीछे है।
मैं बोला नरेंद्र मोदी, तुम अमेरिका का गुलामी कर सकता, अमेरिका का पास तुम घुटने टेक सकता, अमेरिका का पास तुम देश दुनिया बेच सकता, किसान को भी बेच नहीं सकता। किसान से ज्यादा देश प्रेमिक हिंदुस्तान में कोई नहीं हो सकता। नेता बिक सकता, एमएलए एमपी बिक सकता, बुद्धिजीवी बिक सकता, सांबादिक बिक सकता, किसान को भी बिक नहीं सकता। वो जमीन के साथ जुड़ा हुआ है, वो देश प्रेमिक है। मोदी, उससे इतना छेड़ो मत। फिर पीछे हट गया, देख ले इतना सुविधा नहीं हो रहा है। तब बोला ये टुकड़े टुकड़े गैंग कर रहा है, पॉलिटिकल पार्टी कर रहा है। हम बोला 7 महीना हम लड़ाई लड़ रहे हैं, कोई पॉलिटिकल पार्टी आया नहीं। दूर से समर्थन कर सकते, सबका हक है करने का। आंदोलन, किसान ने आंदोलन सोचा, ये आंदोलन को योजना तैयार किया, आंदोलन चला रहा है, मर रहा है किसान। ये बाहर का कोई नहीं है इसके अंदर। जब प्रमाण हुआ जे नहीं राजनीतिक दल इसको चला नहीं रहा है, तो बोला ठीक है, तो ये माओवादी है। माओवादी हो गया, कभी खालिस्तानी, कभी माओवादी, कभी चीन पाकिस्तान का दलाल। हमको लगातार बदनाम करने का कोशिश किया, मगर जनता उसको यकीन नहीं किया, उसको ठुकरा दिया। जब सब प्रचार झूठ प्रमाण हो गया, तब मोदी क्या करेंगे? तो आज इसके ऊपर हमला करने का बात कर रहे हैं। हमला करता, सिर्फ बिहार और महाराष्ट्र के खेती किसान बैठ जाता तो 1 हफ्ता में लाठी मार के भगा देता, 1 हफ्ता में। मगर डर क्यों है? क्योंकि पंजाब और हरियाणा का किसान है, जिसको एक भाई खेती करता है और एक भाई बंदूक लेके पहरा देता है। खेती वाला को मारेगा तो बंदूक वाला खुश नहीं होगा, इसलिए हाथ नहीं लगा पा रहा है। ये सरकार का डर का कारण, ये डर का कारण। मगर हम बता दिया, हम मरेंगे मगर जमीन नहीं छोड़ेंगे, मांग पूरा किया बिना हम आंदोलन से नहीं हटेंगे। ये बात हम ऐलान किया और ये आंदोलन पूरा देश का किसान समर्थन कर रहा है। इसलिए साथियों, ये है आंदोलन का असली परिचय। जब बदनाम करके नहीं कर पाया, अभी हम सुन रहा है हमारा खिलाफ हमला करने का कोई साजिश चल रहा है। हम देखेंगे कितना हमला करे, हम उसको मुकाबला करेंगे, मगर किसान को भी पीछे नहीं हटेंगे। ये किसान, वो मोदी समझ नहीं पा रहा है, इसको ताकत में किया है। मैं एक बात बोला था मंत्री को, मंत्री जी आप गलत सोच रहा है। सब आंदोलन में नेता लोग को लाता है, सब आंदोलन में, और इस आंदोलन में किसान नेता को इकट्ठा किया है। इसलिए क्यों कोई इसके खिलाफ जा नहीं सकता। कोई नेता इसके खिलाफ जाएगा तो उसको पत्ता कट जाएगा। 500 संगठन, कोई अलग मत नहीं है, क्योंकि किसान इसके पीछे है। किसान के जो सहमति है, इसके बल पर 500 संगठन सहमत है और हम एक साथ मिलके ये लड़ाई लड़ रहे हैं। ये है ये लड़ाई का विशेषता। ये सब खबर में इसलिए दे रहा है क्योंकि बाकी भाषण तो आप सुने हैं, मगर ये हम जो रोज लड़ रहा है वहां मैदान में, कुछ खबर आपको इसलिए दे रहा है, आपको पता चलेंगे कैसे ये लड़ाई चल रहा है। इसलिए ये लड़ाई और चलेगा। और चौथा बात बताऊंगा, सरकार का गद्दारी। सरकार लगातार मीटिंग हो रहा है। पहले तो मीटिंग नहीं कर रहा, जब हम सीमाना में पहुंच गया 1 दिसंबर, बोला ठीक है आओ चर्चा करेंगे। चर्चा कैसे करेंगे? हम बोला मीटिंग में हम गया, जाके देखे एजेंडा नहीं है, एजेंडा नहीं है। आज तक सुना दुनिया में सरकार मीटिंग को लाएगा, एजेंडा नहीं होगा, कोई एजेंडा नहीं है। हम बोला 7 महीना हम जो बात उठाया है वो एजेंडा होना चाहिए, मगर सरकार को एजेंडा नहीं दिया, अपना बात हमारे ऊपर थोपने का कोशिश कर रहा है। बोला संशोधन करो। अरे संशोधन करने से क्या होगा? कानून का पीछे जो उद्देश्य है उसको हमारा विरोध है, 2-4 शब्द से नहीं है। मैं बोला था मंत्री को, ये मंत्री जी, जो गंगोत्री से गंगा आता है, गंगोत्री में जहर रहेगा तो गंगा मीठा नहीं हो सकता। एक कानून के पीछे जो उद्देश्य है अदानी अंबानी को खेती देने का, कोई 2-4 शब्द बदल के एक कानून का परिवर्तन नहीं हो सकता। ये बात किसान भी मानता है, पूरा देश भी मान रहा है। इसलिए ये किसान आंदोलन एक नया ऐतिहासिक करे। पूरा दुनिया में इतना बड़ा आंदोलन नहीं है, पूरा दुनिया में इस कुछ सालों में। इसलिए साथियों, आपका समर्थन हमारे लिए बहुत मजबूत जरूरी है। हम लड़ रहा है, मर रहा है, मैं आपको मदद, हमको जिंदा लड़ने के लिए ताकत बल देंगे। इसलिए आप सबको मैं लाल सलाम करता हूं। इसलिए ये लड़ाई जारी है।
ये लड़ाई जारी रहेगा, ये लड़ाई चलेगा। और इस लड़ाई का और एक विशेषता है, एक तो मोदी का किसान विरोधी नीति के खिलाफ लड़ाई है हमारा, और दूसरे है इस कानून में लाभ होगा जो अदानी अंबानी दो लुटेरा, ये दो लुटेरा के खिलाफ आंदोलन है। आज तक हिंदुस्तान में कॉर्पोरेट के खिलाफ इतना आंदोलन कभी नहीं हुआ। हम बोला उसके पेट्रोल पंप रोको, उसको मॉल के सामने की पिकेटिंग करो, उसका दुकान। आज के अदानी आपको बासमती बेच रहा है, अदानी के फॉर्च्यून बासमती 208 रुपया में आप खरीद करते हैं और किसान से 18 रुपया लिया जाता है। 18 रुपया किसान को देके 218 रुपया 98 फॉर्च्यून बासमती आपको दे रहे हैं, एक किसान का भलाई करने के लिए। किसको ठगाने का कोशिश कर रहे हैं, किसको दलाली कर रहे हैं मोदी? क्योंकि मोदी इस दोनों का पैसा से प्रधानमंत्री बना है, इसलिए इसको सेवा करना, वापस देने का बारी आया, इसलिए उसको बारी देने का काम कर रहा है। इसलिए इसके पीछे जो साजिश है ये समझना है, और इसके खिलाफ एक एकताबद्ध आंदोलन चाहिए, मजबूत आंदोलन चाहिए, सरकार का झुकाना। उसके बाद एक दिन आ गया, छोटा मंत्री के छोड़ के बड़ा मंत्री आ गया, वो है अमित शाह। हम लोग सोचा छोटा मंत्री कर नहीं पाया, शायद बड़ा मंत्री कुछ करेगा, बड़ापन दिखाएगा। मारो क्या किया, 2 घंटा बैठे रहे, और छोटा मंत्री जो था, जर्नलिस्ट पूछा था क्या हुआ, मैं बोला मुर्गी बैठा रहा, कुछ कर नहीं पाया। और आखिर में हमको क्या भाई लिख के भेजेंगे, ताज्जुब बन जाएंगे। क्या लिख के भेजे मालूम है? कोई हमारा बात के आधार पर नहीं, एक पावर पॉइंट प्रेजेंटेशन हमको भेज दिया। पावर पॉइंट प्रेजेंटेशन जानते हैं आप लोग, वो भेज दिया हमको। उससे हमारा क्या फायदा है? ये है सरकार का रवैया। इसलिए इसके खिलाफ आज किसान समझ गया, हमको बैठा बैठा के थका देना चाहता है, और थक के हम चले जाएं, ये उसको साजिश है। मगर मोदी याद रखो, किसान थकते नहीं, 18 घंटा काम करता है, बारिश में, बर्फ में, तकलीफ में काम करते हैं, खुद खाना नहीं मिलता, सबको खिलाता है। किसान इतना कमजोर नहीं है जो तुमको थका देंगे और वो थक के चला जाएंगे तो तुम मूर्ख स्वर्ग में आप वास करते रहते हो। किसान को इतना कमजोर मत सोचो। इसलिए इस आंदोलन आज हिंदुस्तान में सिर्फ नहीं है, पूरा दुनिया में 60-70 देश में, हिंदुस्तान के बाहर, हमारा भारत के एम्बेसी के सामने, वहां जो भारतीय रहते हैं वो डेमोन्स्ट्रेशन कर रहे हैं। पूरा देश दुनिया में राष्ट्र संघ से हमको समर्थन मिला, पूरा दुनिया के किसान हमको आंदोलन को समर्थन कर रहा है। तो नरेंद्र मोदी ख्याल रखना, ये सिर्फ हम अकेला नहीं लड़ रहा है, सिर्फ भारतवासी नहीं है, पूरे दुनिया का जनवादी ताकतें और हमारा भारतवासी जो बाहर है वो इसको समर्थन कर रहा है। इसलिए ये आंदोलन हार नहीं सकता, ये आंदोलन जीतेंगे, और इस लड़ाई को हम जीत के किनारों तक पहुंचाएंगे। इसलिए हमारा स्लोगन है, हम लड़ेंगे, हम जीतेंगे, इनकलाब जिंदाबाद। धन्यवाद कॉम्रेड हन्नन मुल्लाजी। तुम्ही सगळ्यांना राज्यकर्त्या भाजपचं चरित्र काय आहे दाखवून दिलं। स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ब्रिटिशांचे दलाल होते आणि आज राज्यावर आल्यानंतर अंबानी अदानीचे दलाल आहेत। याच्यानंतर माजी केंद्रीय मंत्री शरद पवारजी आपल्या समोर बोलणार आहेत। एकच फक्त वैशिष्ट्य सांगतो, बारीक बारीक गोष्टी ते टिपत असतात। इथे महिला एवढ्या मोठ्या संख्येने आहेत, त्यांनी एकच प्रश्न विचारला, महिला बोलणार नाहीत का? तर त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही यायच्या आधी सगळ्या महिला बोललेल्या आहेत। महिला धोरण पवार साहेबांनी आणलेलं होतं, अजून ते प्रत्यक्षात भारतात आलेलं नाही। तेव्हा असे लोकांच्या बारीक बारीक प्रश्नावरती त्यांना साथ देणारे आपले लाडके नेते माननीय शरद पवार साहेब। सर्वांचा मला बोलून द्या। सन्माननीय व्यासपीठ
व्यासपीठावरचे सर्व संघटनांचे नेते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विशेषतः नाशिक, धुळे, नंदुरबार या भागातून अनेक दिवस चालत कष्ट घेत उन्हातानाचा विचार न करता सबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आणि गेले 7 दिवसापेक्षा अधिक दिवस पंजाब, हरियाणा, वेस्टर्न यूपी, राजस्थानचा काही भाग या भागातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर एक प्रचंड अभूतपूर्व अत्यंत शांततामय असं जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाला आणि त्या सगळ्या कष्टकरी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं सुरुवातीला मी अभिनंदन करतो. ही मुंबई नगरी देशातली एक ऐतिहासिक नगरी आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये आक्रमकपणाची भूमिका मुंबईने घेतली आणि देश शेवटी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याच्या नंतर 1955, 56, 57 मराठी भाषिकांचं राज्य व्हावं, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्यासाठी हीच मुंबई नगरी आणि मुंबईतला कष्टकरी वर्ग रस्त्यावर आला आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. या वेळेला ही मुंबई नगरी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेले तुम्ही सगळे देशातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांना पर्यंतची किंमत देऊन पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी उभा आहात. तुम्हा सगळ्यांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे. ही लढाई सोपी नाहीये आणि त्याचं महत्वाचं कारण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना या देशातल्या कष्टकऱ्याच्या आणि शेतकऱ्यांच्या बद्दलची कवडीची आस्था नाहीये. आपण बघतो 7 दिवस झाले उन्हातानाचा, थंडी वाऱ्याचा विचार न करता तो पंजाबमधला, तो हरियाणातला, तो वेस्टर्न यूपीतला शेतकरी त्या ठिकाणी बसलाय. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काही चौकशी केली त्याची, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला. सांगितलं गेलं की हा पंजाबचा शेतकरी. म्हणजे पंजाब म्हणजे काही पाकिस्तान आहे? पंजाबचा शेतकरी काही साधा शेतकरी आहे? स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये जबरदस्त किंमत देणार, जालियनवाला सारखा इतिहास घडवणारा, स्वातंत्र्याच्या नंतर चीन असो, पाकिस्तान असो, यांनी हल्ला केल्याच्या नंतर या देशाच्या भूमीचं रक्षण करणारा, पर्यंतची किंमत देणारा आणि सबंध 115-120 कोटी लोकांचं 2 वेळचं अन्न देणारा हा बळीराजा, हा माझ्या पंजाबमधला, माझ्या हरियाणातला आहे, माझ्या वेस्टर्न यूपीतला आहे, अन्य राज्यातला आहे आणि त्याच्याबद्दलची या प्रकारची नाकर्तपणाची भूमिका आज या ठिकाणी सरकार घेत आहे. याचा निषेध करण्याची गरज आहे. आज म्हणणं काय आमचं
कायद्याच्या संबंधीची भूमिका घेतली. इथं सांगण्यात आलं माझ्याकडे देशाच्या शेतीचं काम होतं. 2003 मध्ये कायद्याची चर्चा सुरू झाली, ज्यावेळेला आमचं कोणाचं सरकार नव्हतं. आणि नंतर हा पार्लमेंटमध्ये विषय निघाला आणि 2003 ची चर्चा चालू ठेवावी या दृष्टीनं मागणी झाली. मी स्वतः देशातल्या सगळ्या शेतीमंत्री यांची बैठक बोलवली, एकदा, दोनदा, तीनदा, आणि कृषी कायद्याच्या संबंधीची चर्चा सुरू केली. आमच्या काळामध्ये ती चर्चा संपली नाही. भाजपचं राज्य आलं आणि त्या राजवटीमध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी, निर्मितीसाठी त्यांनी लक्ष घातलं. चर्चा न करता कायदे आणले. मला आठवतंय संसदेमध्ये तो कायदा आणला. एका दिवसामध्ये, एका अधिवेशनामध्ये एकदम 3 कायदे मांडले आणि सांगितलं हे तिन्हीच्या तिन्ही कायदे आजच्या आज मंजूर झाले पाहिजे. मला आठवतंय गुलाम नबी आझाद विरोधी पक्षाचे नेते आणि अन्य सगळ्या विरोधी पक्षाचे नेते उठले आणि त्यांनी सांगितलं की या कायद्यांची चर्चा आम्हाला करायची. शेतकऱ्यांच्या जीवनावर काही विपरीत परिणाम होत असतील तर आम्ही बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही आणि ती सविस्तर चर्चा केली पाहिजे. पण सरकारने सांगितलं की हे आजच्या आज तिन्ही कायदे मंजूर केले पाहिजे. शेवटी हे सांगण्यात आलं की या कायद्यांच्यावर सखोल चर्चा करण्यासाठी पार्लमेंटमध्ये स्वतंत्र कमिटी असते, सिलेक्ट कमिटी असते. त्या सिलेक्ट कमिटीकडे हा कायदा पाठवा, शब्दशः त्या ठिकाणी चर्चा होईल. आणि सिलेक्ट कमिटीचं मी तुम्हाला अनेक वर्षाचा संसदेचा सभासद म्हणून सांगतो की त्या ठिकाणी सगळ्या पक्षाचे लोक असतात. अनेक वेळेला कायद्यांची चर्चा होते. शक्यतो तिथली चर्चा एकमताने होते आणि कायद्यानंतर सहज पास होतात. शेती कायदा या संबंधी हा मार्ग होता, पण केंद्र सरकारने स्वच्छ भूमिका घेतली. चर्चा नाही, कमिटी नाही. हा कायदा आम्ही मानलेला जसाच्या तसा आणि तसाच मानला पाहिजे या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली. लोकांनी त्याला विरोध केला आणि चर्चा न करता हे तिन्ही कायदे पास झाले म्हणून जाहीर करून टाकले. हा घटनेचा अपमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेला अधिकार दिला. आज लोकशाहीमध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये आपण पार्लमेंट ठेवलं. कुठलाही कायदा आम्ही घटनेचा विचार न करता त्याची पायमल्ली करून आणि पार्लमेंटची प्रतिष्ठा न ठेवता संसदीय पद्धत उद्ध्वस्त करून आम्ही तो कायदा पास त्या ठिकाणी करायला गेलो तर तो कायदा कदाचित तुम्ही बहुमताच्या जोरावर पास कराल, पण एकदा या देशातला सामान्य माणूस आणि शेतकरी उठल्याच्या नंतर हा तुमचा कायदा तुम्ही मागे घ्या तो घेऊ नका. तो कायदा आणि तुम्ही या दोघांनाही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी. आज सबंध रस्त्याने उन्हातानामध्ये तुम्ही चालाल, अनेकांच्या पायाला फोड आहेत, त्याची चिंता नाही केली. तुम्ही चिंता केली शेतकऱ्याच्या भवितव्याची आणि मग तुमच्याशी खेळ करण्याचं काम कुणी करतं तर त्याला एक प्रकारचा धडा शिकवण्याच्या संबंधीची कामगिरी
ही आपल्या सगळ्यांना करावी लागणार आहे. आणि म्हणून या कायद्याला आपल्या सगळ्यांचा विरोध ही भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडली. मला अजूनही सांगणे की हा सवन देशातला शेतकरी म्हणतो हे कायदे तुम्ही रद्द करा, बाजूला ठेवा, आणि त्यानंतर काही चर्चा करायची असेल तर त्यासाठी चर्चा करायची तयारी आहे, त्यासाठी बसायची तयारी आहे. कुठल्याही सुधारणा करायची असतील तर त्या सुधारणा करू नका असं कोणी म्हणणार नाही. पण शेतकऱ्याला मूलभूत किमतीचा जो आधार आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस जो म्हणतो, त्या संबंधीची तरतूद याच्याची तडजोड होणार नाही. उत्पादन खर्चाचा विचार करून त्याच्या मालाची किंमत मिळाली पाहिजे, ती किंमत ठरवली पाहिजे, आणि त्याच्या खाली बाजारभाव गेले तर सरकारने खरेदीसाठी त्या ठिकाणी उतरलं पाहिजे. याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हे काम आम्ही लोकांनी केलं. मी स्वतः बघितलंय, 10 वर्ष मी बघितलं अन्नमंत्री म्हणून. पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी सबन हिंदुस्थानला फुरेल एवढा गहू दिला, तांदूळ दिला, आणि 100% खरेदी करायला सांगितलं. त्यावेळच्या सरकारने, मनमोहन सिंगांनी आम्हाला सांगितलं 100% खरेदी करा. आजचं सरकार 100% खरेदी करायला तयार नाही. आजचं सरकार किमती पडल्याच्या नंतर किमती त्यातलं शेतकऱ्याला वाचवण्याच्यासाठी मार्केटमध्ये उतरायला तयार नाही, आणि शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करताय. जो शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करतो, आज त्यांना समाजकारणातून उद्ध्वस्त करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. हेच तुम्ही आज या ठिकाणी दाखवलं, आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी जे प्रचंड कष्ट केले, त्याग केला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. यानंतर मला असं सांगण्यात आलं की आता आपण राज्यपालांना निवेदन देण्याच्यासाठी आलो. मला माहिती नाही, तुम्हाला ठाऊक नाही, महाराष्ट्राच्या इतिहासात आम्हाला असले राज्यपाल भेटले. आता काय झालं, आता इतर लाखोच्या संख्येनं लोक येणार आहेत, राज्यपालांना भेटून फक्त निवेदन देणार आहेत. राज्यपाल गेले गोव्याला, त्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही. आणि त्यामुळं आता हे निवेदन कुठं द्यायचं, काय करायचं याचा विचार करूया. पण राज्याच्या राज्यपालाची ही नैतिक जबाबदारी होती की त्या राज्यातला कष्टकरी अन्नदाता या ठिकाणी फक्त निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे येतोय. खरं म्हणलं तर त्यांनी सामोरं जायला पाहिजे होतं, पण तेवढी सभ्यता नाही. कमीत कमी राजभवनात तरी बसायला हवं होतं, पण तेही नाही त्यांनी दाखवलंय. मी काही त्याबद्दल अधिक बोलू इच्छित नाही. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जाऊ दे ना, हे आपल्या मेहनतीचं आहे.